थांब बाळा, एक क्षण थांब. स्क्रोल करू नकोस. कारण हा संदेश सगळ्यांसाठी नाही. तो फक्त त्यांच्यासाठी आहे जे आतून तुटलेत, पण अजूनही स्वामींवर विश्वास ठेवून आहेत. एका लहानशा गावात रमेश नावाचा एक माणूस राहत होता. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक वाटायचं, पण आतून त्याचं आयुष्य पूर्णपणे कोसळलं होतं. नोकरी गेली होती, कर्ज वाढत होतं, घरात रोज वाद आणि मनात एकच प्रश्न, देवा, मी नेमकं काय चुकवलं? रोज रात्री झोपताना रमेश देवाकडे पाहायचा आणि म्हणायचा, स्वामी, जर तू खरंच असशील तर एक तरी चिन्ह दे. मी अजून किती सहन करू? मठातील तो अनुभव. एक दिवस खूपच वैतागून तो गावाबाहेर असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात गेला. डोळ्यांत पाणी, मनात राग आणि ओठांवर एकच तक्रार. तो देवासमोर बसला आणि पहिल्यांदाच रडला, लहान मुलासारखा. कोणी पाहत नाही, कोणी ऐकत नाही असं वाटत असतानाच त्याच्या कानावर साधा पण खोल आवाज पडला, बाळा, तू इतका का घाबरतोस? रमेश दचकला. आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. तो आवाज पुन्हा आला, मी इथेच आहे. तू जिथे हार मानतोस तिथूनच मी तुझं काम सुरू करतो. त्या क्षणी रमेशचं शरीर थरथरलं. डोळे मिटले. मन शांत झालं. स्वामींच्या मूर्तीसमोरचा दिवा अचानक जोरात हलला आणि त्या दिव्याच्या उजेडात त्याला एक गोष्ट स्पष्ट कळली. त्याचं दुःख ही शिक्षा नव्हती, ती एक तयारी होती. विश्वासाची ताकद. त्या दिवसापासून रमेशचे आयुष्य लगेच बदलले नाही. नोकरी लगेच मिळाली नाही, कर्ज लगेच फिटलं नाही, पण एक गोष्ट बदलली, त्याचा विश्वास. तो रोज शांतपणे म्हणायचा, स्वामी, आज नाही तर उद्या, पण तू मला सोडणार नाहीस. काही महिन्यांत असं काही घडलं ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. अचानक मिळालेली संधी, योग्य वेळी आलेला माणूस आणि बंद वाटणारे दरवाजे एकामागोमाग एक उघडत गेले. आज रमेश हसतो, पण तो हसत असताना एक वाक्य नक्की म्हणतो, स्वामी उशीर करत नाहीत बाळा. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. जर आज तूही थकलेला असशील, मनातून तुटलेला असशील, तर समज, हा संदेश तुझ्यासाठीच होता. श्री स्वामी समर्थ की जय. विश्वास ठेव, स्वामी पाहत आहेत.